नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मला कालच एक कमेंट्स होती की कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक करायचा आहे गौराईच्या रूपामधला, परंतु धड नाहीये. तर हे जे धड आहे गौराईचं, तर हे न वापरता फक्त गौराईचा मुखवटा घेऊन, तर हा असा मुखवटा, तर आता हे आपण स्किप नाही करू शकत. मुखवटा तर आपल्याला लागणारच आहे, त्याच्याशिवाय लुक होणार नाही. आणि हा सगळीकडे मिळतो, खूप जास्त महाग पण मिळत नाही. आणि मग बाकीचं काही साहित्य जरी नसलं तरी फक्त मुखवटा घेऊन आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती करता येतात घरच्या साहित्यामध्ये. तर आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे की फक्त गौराईचा मुखवटा वापरून आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक कसा करता येईल. तर हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा. तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. तर आता आपण बघूया आपण हा लुक करण्यासाठी काय काय घरचं साहित्य वापरणार आहे. तर हे तर तुम्हाला एकदम प्रॉपर अंबाबाईचा लुक करायचा असेल तर तुम्हाला हे एवढं लागणार आहे. खाली मी स्टीलचं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवलात आणि एक छोटीशी आपली कळशी असते पाण्याची. सगळं घरचंच साहित्य आहे. काठ्या आपल्याकडे अवेलेबल असतात, तर त्या कळशीला मी पुढच्या बाजूने एक काठी बांधलीये. आणि हा जो तांब्याचा कलश आहे आपण जो देवांना वापरतो, तर याच्यामध्ये पण गहू घेतलात. आणि हे बघा, हे काढून दाखवते मी. परत याच्यामध्ये पण मी तांदूळ, कारण मग हे थोडस हलू नये म्हणून. मग हे बघा, याच्यात पण मी तांदूळ घेतलेले आहेत. हे पण मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीनं आणि प्रॉपर लुक करताना खाली तुम्ही एखादं ताट ठेवून त्याच्यात पण अक्षदा ठेवून हळदी कुंकू देऊन किंवा स्वस्तिक काढून तुम्ही हा लुक करू शकता ज्यावेळेस आपण गौरी बसवणार आहोत त्यावेळेस. तर मग ही कळशी आणि ही पुढच्या बाजूला मी काठी बांधलेली आहे आणि ही पाठीमागच्या बाजूला काठी बांधलेली आहे. तर या पद्धतीनं हा आपला सेटअप तयार करायचा आहे. एकदम सोप्पा आहे, याला काही खर्च पण नाही आणि अवघड पण नाहीये. आणि हा एक पुठ्ठा घेतलेला आहे मी, तो आपल्याला इथे असा बांधायचा आहे. जो अंबाबाईचा जो इथे पीस लागणार आहे किंवा जे ज्वेलरी किंवा साज सगळं आपण करतो, तर तो लुक येण्यासाठी हा मी असा पुठ्ठा घेतलेला आहे. त्याला 4 होल मारलेले आहेत आणि दोरी बांधलेली आहे. तर आता ही दोरी आपल्याला इथे अशी बांधून घ्यायची. आणि ही खालची या बाजूला. व्यवस्थित बघून घ्या. तर या पद्धतीने आपला हा सेटअप तयार झालेला आहे. तर याच्यावरती आपण आता साडी कशी याला घालायची तर ते बघूया. चला तर. तर सगळ्यात अगोदर इथं मी नवीन कोरी साडी घेतलीये. तर मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं तसं दोन्हीकडचे काठ एकसारखे असायला पाहिजेत. समोर तुम्हाला दिसतंय. तर नवीनच साडी आहे, तर शक्यतो फॉल नाही लावला तरी चालेल, पण पिको तरी करून घ्या, कारण मग ते सगळे धागेदोरे निघतात आणि मग ते दिसायला थोडस तेवढं चांगलं वाटत नाही. तर त्यासाठी तर इथे मी, आणि साडीचा कलर एकदम छान असा कॉन्ट्रास्ट असा घ्यायचा, जेणेकरून काठाचा भाग आणि साडीचा भाग एकदम उठून दिसला पाहिजे, त्याच्यामुळे अजून छान गौराई दिसते आपली. तर ती काळजी घ्या. आता इथं नवीनच साडी असल्यामुळे मी शक्यतो नवीन साड्या ठेवते तशाच, म्हणजे मग मला व्हिडिओसाठी किंवा गौराईसाठी लागतात. तर त्याच्यामुळे मी जास्त साडीचा वापर करत नाही. तर तुम्ही पण प्रत्येक वर्षी गौराईला नवीन कोरीच साडी घ्या. तर याचा आपल्याला छान असा पीसचा त्या पुठ्ठ्याला लावण्यासाठी त्याला व्यवस्थित समोर दिसतंय असं व्यवस्थित चारी बाजूनं हात फिरवून, म्हणजे एकदम टोक सगळे एकसारखे जुळले पाहिजेत. कुठलाही भाग वर खाली झाला नाही पाहिजे, ही पण काळजी नक्की घ्यायची आहे इथे.
तर आपल्याला इथे पीसच लागणार आहे, ब्लाऊज चालणार नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही इथं आपल्याकडं स्टॅपलर असतं, तर त्या स्टॅपलरचा वापर करून त्याला आपण पिन मारू शकतो, म्हणजे मग ते हलणार पण नाही. तर इथे मी तुम्हाला दाखवले बघा, आता त्या ब्लाऊज पीसला स्टॅपलरच्या पिना दिसत आहेत. तर जेव्हा आपला लुक तयार होतो तर त्यावेळेस तुम्ही त्या काढू पण शकता, पण असं केल्यानंतर एकदम तुमची प्रॉपर अशी साडी छान दिसते आणि एकदम चापून बसते. पण आता तो पुठ्ठा असल्यामुळं त्याला व्यवस्थित असा ब्लाऊज पीस स्टॅपलरनं पिन मारता येते, म्हणजे मग आपल्याला मदतीला जरी कुणी नसलं तरी सुद्धा एकदम छान पद्धतीनं आपण अशी साडी, ही कोल्हापूरच्या अंबाबाईचा लुक आपण करू शकतो. तर तुम्हाला जास्त नको असतील तर 1 किंवा 2 स्टॅपलरच्या पिना मारल्या तरी चालू शकतं इथे. आणि माझं कसं होतं, एकदम प्रॉपर असं सगळं मला पाहिजे असतं, म्हणून मग मी या गोष्टी करतेच. आणि तुमचा जर लुक चांगला पाहिजे असेल तर ह्या गोष्टी आवर्जून, छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण त्या आवर्जून करायच्या. तर आता तो जो कलश घेतलेला होता मी, तो एकदम गव्हाने भरून घेतलेला होता. तर आता इथे आपल्याला साहित्य लागतं, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. सेफ्टी पिन, आपल्याला चिमटे, दोरी. आता या लुकसाठी तुम्हाला दोरी भरपूर लागणार आहेत, बांधायला भरपूर अशा नाही पण असाव्यात 3-4 सोबत. तर आता ही साडी, तर याचे धागे वगैरे निघालेले आहेत, म्हणून मग पिको तरी किमान करून घ्या ज्यावेळेस तुम्ही नवीन साडी घ्याल त्यावेळेस. आता इथे समोर तुम्हाला दिसतं, या पद्धतीनं तुम्हाला प्लीट्स करायच्या आहेत. जर तुम्हाला अशा नसतील करायच्या तर आपण जशी साडी घालतो तर त्या पद्धतीनं, जशा निर्या करतो त्या पद्धतीनं जरी तुम्ही केल्या तरी सुद्धा चालू शकतं. किंवा असं जर तुम्हाला जमत असेल, तुम्हाला दोन्ही बोटांमध्ये खेचून फक्त घ्यायचं असतं, एकदम सोपं आहे. तर या पद्धतीने जर सगळ्या प्लीट्स तुमच्या हातात बसत नसतील तर तुम्ही इथे थोड्या अंतरावरती येऊन चिमटे लावून नंतर राहिलेल्या पुढच्या सुद्धा असं सुद्धा करू शकता. तर आता सगळ्यात ही स्टेप महत्वाची आहे की जे तुमचे काठाचा भाग आहे तर त्या सगळ्या प्लीट्स तुम्हाला तंतोतंत जुळतील या पद्धतीनंच इथं घ्यायच्या आहेत. या गोष्टीला थोडासा वेळ लागेल, पण जर तुम्हाला हा लुक एकदम छान असा प्रॉपर असा पाहिजे असेल तर या गोष्टींची व्यवस्थित अशी काळजी नक्की घ्या, म्हणजे मग तुमचा सुद्धा, म्हणजे जे आपण निर्या म्हणतो, काठाचा भाग होतो, ते वर खाली अजिबात होणार नाही. तर याच्यात थोडासा वेळ तुम्हाला घालवावा लागेल. बाकी एकदम सोपी आहे पद्धत ही. आणि हा लुक म्हणजे कोणाला आवडत नाही असं अजिबातच होत नाही, कोणीही घालू शकतं या पद्धतीनं. आता हे जे चिमटे आहेत तर ते व्यवस्थित आणि ते लागतातच, ते अजिबात स्किप नाही करायचे. तर आता इथे बघा, पदराचा भाग छोटा राहिलाय, तर त्याच्यासाठी मी अजून 2-2 प्लीट्स आहेत त्या सोडून घेते, म्हणजे पदर थोडा मोठा झाला तरी सुद्धा चालू शकतं, पण तो कमी नाही पडला पाहिजे किंवा आपल्याला खेचावा नाही लागला पाहिजे. कारण भरपूर प्लीट्स असतात, त्याच्यामुळे आपण पाठीमागं ऍडजस्ट करतो जर शिल्लक भाग राहिला तर, पण कमी नको पडायला, त्याच्यामुळे थोडासा जास्तच घ्यायचा. तर आता इथे त्या 2 प्लीट्स सोडताना माझ्याकडून 2-3 प्लीट्स घसरल्या होत्या, तर त्या मी व्यवस्थित परत करून घेतल्या. तर चिमटे व्यवस्थित लावा, सगळ्या प्लीट्स घेऊन अजिबात इकडं तिकडं सरकली नाही पाहिजे, नाहीतर मग ती राहून जाते. तर आता ते मी एकत्र, दोन्ही काठ एकत्र केले आणि उलटे नाही, सरळच करायचे. आणि हे काय आपल्याला पिनअप करायचं नाहीये, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर आता इथे मी फक्त 2 घड्या घालून घेतल्या पदराच्या बाजूला आणि त्याची घडी घालून घेतली, म्हणजे आपल्याला ते इकडं तिकडं जेव्हा आपण ते बांधणार आहे, सरकवणार आहे, तर ते इकडं तिकडं लोळणार नाही, म्हणून मग त्या पद्धतीनं. आता हा मेन भाग आहे, इथे पण तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. 2 काठ एकत्र जुळवून घेतले का त्याच्यानंतर म्हणजे मधोमध घ्यायचे, जेणेकरून दोन्हीकडचा भाग आपल्याला एकसारखाच आला पाहिजे, ही काळजी घ्यायची. आता इथे आपल्याला एक दोरी बांधायची आहे. तर आता तुम्ही जी कलश आहे, आता स्टीलचं जे पातेलं आहे, कलश मी जे अगोदर दाखवलं होतं, जिथे मी आडवी काठी बांधलीये, तर तिथून तुम्हाला किती खाली पाहिजे त्या उंचीवर तुम्हाला इथे दोरी बांधून घ्यायची आहे.
तर इथे बघा हाताने मी परत सगळ्या प्लीट सगळ्या एकसारख्या करून घेते. तर याला थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण हे प्रॉपरच करा आणि तिथं चिमटे आवर्जून लावा, म्हणजे मग ते इकडं तिकडं होणार नाही. तुम्ही जसे प्लीट्स हातात पकडले आहेत तर त्याच पद्धतीनं राहणार. नंतर मग ते दोन्ही पण एकत्र करून मी परत त्याला एक चिमटा लावलेला आहे. आता इथे पण व्यवस्थित बघा. आता इथे आपल्याला किती उंचीवरती त्या निर्याखाली सोडायच्या आहेत तर त्या उंचीप्रमाणे तुम्हाला इथे दोरी बांधून घ्यायची आहे. तर उंची मोजून घ्या किती अंतरावरती आहे आणि भरपूर आतमध्ये जागा असते फोल्ड करायला, त्याच्यामुळे अजिबात प्रॉब्लेम येत नाही. फक्त ती दोरी बांधताना एक काळजी घ्यायची की जे आपले दोन्ही साईडचे जे भाग होते निर्यांचे प्लीट्सचे, तर त्याच्या मधोमध तुमची मधली गाठ आली पाहिजे, म्हणजे ते दोन भाग आपल्याला वेगळे करायचे आहेत. तर ते वेगळे करताना आपल्याला जर तुम्ही गाठ समोर नाही मारली, साईडला मारली, तर ते दोन भाग समोरच्या समोर येणार नाहीत. तर ती दोरी बांधताना तेवढी काळजी नक्की घ्या, म्हणजे तुमच्या ज्या समोरच्या ज्या निर्या आहेत प्लीट्स आहेत त्या आपल्याला सगळ्या त्या काठी भोवताली वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. दोन भाग फक्त वेगळे करायचे, इकडचा भाग या बाजूला, तिकडचा भाग त्या बाजूला. इथे समोर तुम्हाला दिसेल. तर हे बघा मी एकदम सावकाश इथे दाखवते तुम्हाला. तर आपल्याला जो वरचा दोरी बांधल्यानंतरचा वरचा भाग आहे तर तो आतमध्ये जाणार आहे, त्याची अजिबात काळजी करायची नाही, किंवा त्याला भरपूर अशी जागा असते, कारण त्या पुठ्ठ्याच्या आतमध्ये भरपूर जागा असते. आणि इथं मी चिमटा लावलेला आहे बघा, जो ब्लाऊज पीस लावलेला आहे तर तो मी फोल्ड करून घेतलाय कारण तुम्हाला दिसावं म्हणून. तर आता तिथे दोरी बांधल्यानंतरच हे चिमटे काढायचे, तोपर्यंत ते चिमटे काढायचे नाही. म्हणजे मग ती खात्री व्यवस्थित करून घ्या दोरी तुमची व्यवस्थित बांधली गेलीये का. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं बघा, दोन भाग आपले वेगळे झाले पाहिजेत या पद्धतीनं तुम्हाला दोरी बांधायची आहे. म्हणजे बरोबर समोर बांधायचा भाग आहे तो समोर ठेवूनच तुम्हाला इथे दोरी बांधायची आहे. जर तुम्ही दोरी तिरकी बांधली तर हे भाग समोर येणार नाहीत. मी परत परत सांगतेय, प्लीज इथं लक्ष द्या, म्हणजे हा लुक तुम्हाला एकदम सोपा जाईल. आता बघा, जो वेळ मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की एकसारख्या निर्या एकसारख्या प्लीट्स करण्यासाठी तुम्हाला घालवायचा आहे, तर बघा तेवढ्या वेळानं पण तुमचा जो लुक आहे तो किती सुंदर दिसणार आहे. बघा एकसारख्या, त्याच्यात काय आपण फक्त बोटाने आपण ह्या सगळ्या प्लीट्स केलेल्या आहेत, आपण वेगळं काही वापरलेलं नाहीये, पण इतकं सुंदर असं होतं बघा. थोडासा वेळ जातो. आता इथे त्याच्या पाठीमागे एक काठी दिसते बघा तुम्हाला उभी, तर ही मगाशी दाखवायची राहिली, म्हणजे मीच विसरली होती, मी घेतलीच नव्हती. तर ती ऑप्शनल आहे, नाही घेतली तरी सुद्धा चालेल, पण घ्यायची. तर ते कशासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही या स्टेजला जरी बांधली किंवा अगोदर जरी बांधली तरी सुद्धा चालू शकते, कारण भरपूर जागा असते. कळशीला आपल्याला ही काठी उभी बांधायची आहे, म्हणजे जेव्हा आपण मुखवटा ठेवणार आहे गौरीचा, तर त्या मुखवट्याच्या डोक्यावरून आपल्याला पदर घेणार आहोत, तर तो पदराला होल्ड करण्यासाठी या काठीचा उपयोग होणार आहे. तर त्यासाठी ऑप्शनल म्हणणार नाही मी, खरं तर शक्यतो बांधाच. म्हणजे आपल्याला जो मुखवटा तुम्ही ठेवणार आहे, जे वरची कळशी दिसते तर त्याच्या डोक्याच्या उंचीपर्यंत ही काठी आली पाहिजे. तुम्ही नंतर बांधली तरी सुद्धा चालेल, अगोदर बांधली तरी सुद्धा चालेल, पण नक्की बांधा, म्हणजे आता तुम्हाला पुढे दिसेलच त्याचा वापर. तर आता आपण पदराचा भाग व्यवस्थित करून घेऊया. तर आता इथे मी दोन नंतर ज्या प्लीट्स सोडल्या होत्या पदर मोठा करण्यासाठी, तर त्या नसत्या सोडल्या तरी सुद्धा मला इथे पदर पुरून गेला असता, पण तरी सुद्धा थोडासा मोठा पदर झाला तरी चालेल. भरपूर प्लीट्स पडतात आपल्या, कारण दोन्ही बाजूच्या आपल्याला उपयोगात येतात, तर त्यासाठी. पण नंतर मग खेचाखिची नको किंवा ओढायची गरज नको, नाहीतर मग ही सगळी मेहनत वाया जाते आणि परत सगळं सोडावं लागतं. तर त्यासाठी पदर अगोदर मोठाच घ्यायचा. तर आता इथे आपल्याला पिनअप करायचा नाहीये, फक्त घडी मारलेली आहे. फक्त इथे काळजी काय घ्यायची, जो काठाचा भाग आहे तो गौराईच्या डोक्यावरती आला पाहिजे, या पद्धतीनं तुम्ही फक्त त्याची घडी मारा. तुम्हाला समोर इथे दिसतंय. बाकी आतमध्ये खाली उलट सुलट झालं तरी सुद्धा चालेल, त्याचा आपल्याला काहीच वापर होणार नाहीये, उलट होतच नाही. पण तरी सुद्धा जर तुम्हाला बांधताना किंवा घेताना उलट सुलट झालं तरी पण चालेल, त्याचा असाही वापर होणार नाही. फक्त काठ आहे तो डोक्यावर आला पाहिजे या पद्धतीनं. तर आता ही नवीन साडी असणार आहे, आपण घेणार आहे तेव्हा, तर ती फुगणारी असेल, पदराचा भाग जाड असेल, तर तिथे सुद्धा तुम्ही चिमट्याचा वापर करू शकता. म्हणजे पूर्ण सगळे त्याचे काठ आहेत ते एकसारखे
वर खाली काहीच होणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे तुमचा लुक खूप छान दिसेल. आता इथे समोर तुम्ही बघताय, तर आता इथे मी डबल घडी मारली होती बघा, इथे दिसते समोर. तर पाठीमागचा भाग आहे तो मोकळा दिसतोय त्याच्यामुळे. तर इथे काय करायचं, म्हणजे घडी मारून परत घडी मारलेली होती ती सोडून घ्यायची. इथे समोर दिसतंय बघा, म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे पाठीचा, तर तो सुद्धा पूर्ण आपल्याला पदरामध्ये कव्हर होऊन जातो आणि मग अजून छान वाटतं ते. तर या पद्धतीनं तुम्ही हा पदर असा कव्हर करून घ्या. तर पदर मोठा निघाला होता त्याच्यामुळे तो मी इकडच्या बाजूला घेऊन आतमध्ये खोचून दिला होता. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा. आता लास्ट भाग आपल्या ह्या ज्या प्लीट्स आहेत, तर त्या आपण जी काठी आहे त्या काठीला होल्ड करायचा. ती काठी त्यासाठीच असते का, जी तुम्ही ही दोन्ही साईडचे प्लीट्स घेणार आहात, पहिली, फक्त पहिली, तर ती होल्ड करण्यासाठी तिथे तुम्ही पिन वापरा, बॉल पिन वापरा किंवा स्टॅपलर वापरा. काही आता त्या काठीला तर स्टॅपलर नाही चालणार, शक्यतो इथं सेफ्टी पिनच वापरायची दोन साईडला, आणि मग बाकीच्या खाली तुम्ही बॉल पिन वापरल्या तरी चालेल. फक्त या लुकसाठी बॉल पिन भरपूर लागतात, कारण प्रत्येक प्लीटला आपल्याला इथे बॉल पिन वापरायचे आहे. तर त्याच्या तेवढ्या जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही 2 सेट घ्या घेताना. जर तुम्हाला हा लुक करायचा असेल तर तुम्ही 2 सेट घ्या, म्हणजे 20 रुपयाला एक तर 40 रुपयाचे 2, म्हणजे मग तुम्हाला भरपूर पुरून जातील. आणि नाही तर मग तुमच्याकडे आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यांच्याकडे स्टॅपलर असतोच, तर त्या स्टॅपलरच्या पिनांनी तुम्ही त्या साडीला आतून पिना मारायच्या, म्हणजे त्या दिसत पण नाहीत, वरचा भाग सोडून त्याच्या आतमधल्या बाजूला स्टॅपलरची पिन मारून घ्यायची आहे. तर तुम्ही असा पण वापर करू शकता. पण जर तुम्हाला वाटेल का नाही स्टॅपलरनं साडी खराब होईल, नवीन साडी आहे, चांगली आहे, तर मग खराब होईल, तर तुम्ही बॉल पिन वापरा. पण शक्यतो काही तसा स्टॅपलरने सुद्धा साडी खराब नाही होत, मी तरी वापरते भरपूर. पण जर तुम्हाला नाहीच आवडलं तर मग तसं करा. तर आता दोन्ही साईडचा, म्हणजे जे आपण 2 भाग केले होते, तर त्यातला एक भाग आहे तो पूर्ण एक बाजूला यूज करायचा. पण मग त्याचं पण अगोदर मेजरमेंट करून घ्या की एकसारखे आपल्या निरे यायला पाहिजे. तर किती अंतरावरती तुम्हाला ती पिन लावायची आहे, तर हे अगोदर तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतरच पिना लावा. डायरेक्ट लावायला घेऊ नका, म्हणजे एक एक सगळे प्लीट्स किती अंतरापर्यंत लावायला लागेल याचा अंदाज घेऊन मग पिना लावा तुम्ही या पद्धतीनं. आता अजून एक गोष्ट की जेव्हा तुम्ही उंची घेता, ती दोरी बांधल्यानंतर उंची घेता, ती जर मोजून नाही घेतली किंवा अंदाजे घेतली, खूपच छोटी झाली तर ठीक आहे, खेचून घेता येते. पण समजा जर मोठी झाली, निर्या जर खूप जास्त खाली येत असतील, तर मग तुम्हाला सांगते मी, म्हणजे लूज लूज दिसतं ते आणि मग ते थोडासा लुक व्यवस्थित वाटत नाही. तर त्यासाठी पण आपल्याकडे एक उपाय आहे छानपैकी. तर सगळ्या प्लेट्स लावून झाल्या, तर आता इथे माझ्याकडे बॉल पिन मला कमी पडल्या, तर मग मी शक्यतो जास्त बॉल पिन वापरल्या नाही, कारण मग इकडं तिकडं आपल्याला दुसरीकडे पण यूज करायची असते. तर त्यासाठी मी स्टॅपलरने सगळ्या व्यवस्थित पिना मारून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या प्लेट्स एकसारख्या केलेल्या आहेत. कारण अंबाबाई म्हटल्यानंतर हाच लुक असतो, आणि जर तुमच्या निर्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्यात जर व्यवस्थित आल्या नाही तर मग तो लुक तेवढासा छान वाटत नाही. त्याच्यामुळे इथं कंजूशी करायची नाही, थोडासा स्टॅपलर मारला तरी चालेल. आता बघा एकसारखं छान असं, आणि मधला आहे तो जो मी तुम्हाला म्हटलं होतं पिको केला नाही, तर ती बाजू मी आतमध्ये खोचून दिली होती त्याच्यामुळे. आणखीन मी तुम्हाला म्हटलं ते जर लूज बाय चान्स झालंच तर बघा, जो आपला पीस आहे त्या पिसाच्या खाली इथे समोर तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीनं ती खेचून घ्यायची आणि तिथं बॉल पिन लावायची, असं करा. तर आता अजून एक मी ट्रिक सांगते, म्हणजे हे ऑप्शनल आहे पण किंवा नाही पण, पण नक्की करा असं मी तर म्हणेन. कारण जो कलश दिसतोय त्याच्यामध्ये मी धान्य ठेवलेलं आहे, तर त्या डायरेक्ट धान्यामध्ये आपल्याला गौराईचा मुखवटा ठेवायचा आहे. तर तसा न ठेवता, म्हणजे आपण 3 दिवस ठेवणार आहे समजा, पटकन जरा जरी धक्का लागला तर तो पडू शकतो. त्याच्यासाठी ही मी ट्रिक सांगतेय, मला अशीच सुचली. तर याच्यात बघा, त्या धान्यामध्ये खोचेल इतकी खाली कलशापर्यंत एवढी एक अशी काठी घ्यायची, त्या काठीला व्यवस्थित कागद गुंडाळायचा. मी व्यवस्थित आपलं जे ट्रान्सपरंट असतं ते जे चिकट टेप असतो, तर तो मी त्याला चिपकवलेला आहे, म्हणजे कोणाच्या मदतीची पण गरज नाही. तर ते कशासाठी, वरती मुखवट्याला त्या
टोकदार काठीचं काही लागू नये आणि मुखवट्याला कुठलाही धक्का लागू नये, तर त्याच्यावरती तुम्ही कपडा पण गुंडाळू शकता. तर तो होल किती मोठा आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथे करा. इतका सुंदर असा मुखवटा बसला होता, खरं सांगते अजिबात हलत नव्हता. म्हणजे आपण असा जोर लावून काढावा लागतो इतका छान टाईट तो बसलेला आहे. आणि मलाच खूप छान वाटलं ते, का मला ते सुचलं आणि ते केलं. म्हणजे आपल्याला इथे धड अजिबात गरज लागत नाही किंवा धड पाहिजेच करून. ज्यांच्याकडे धड नाही किंवा फक्त मुखवटा आहे त्यांच्यासाठी हा लुक एक नंबर होणार आहे. तर तुम्ही हे जे काठीचं धान्याचं सांगितलंय ते नक्की ट्राय करा. तुम्ही तुम्ही सुद्धा म्हणाल खूप छान आयडिया आहे ही. तर आता जो कलश आहे त्या कलशाला मुखवटा ठेवलेला आहे, तर तो दिसू नये म्हणून थोडासा मोठा पण तुम्ही इथे जो ज्वेलरी आहे गळ्यातला आहे ते थोडस गळ्याबरोबर असेल असंच घ्या. इथे बघा अजिबात वाटत नाही की आपण धान्यामध्ये मुखवटा ठेवलेला आहे आणि ती काठी उभी केलेली आहे. ती पण नक्की करा आणि हा लुक इतका सुंदर असा दिसतोय बरं का. तुम्हाला खरं सांगते, जेव्हा मी साडी नेसवते ना, मला अक्षरशः काढायची सुद्धा इच्छा होत नाही. इतका सुंदर असा प्रत्येक लुकच असतो, पण हा सुद्धा खूप छान झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.